कोल्हापुरामध्ये शिवसेनेचं महाअधिवेशन सुरू आहे आणि महाअधिवेशनाला महिला आघाड्यांनीही हजेरी लावलेली आहे। मॅम, कसं बघताय अधिवेशनाकडे आणि किती फायदा या अधिवेशनात होऊ शकतो पुढे? खरं तर प्रत्येक राजकीय पक्षाचा हा महाअधिवेशन किंवा असं सर्व कार्यकर्त्यांना एक उद्बोधन किंवा त्यांना एक दिशा देण्याचं काम हे अधिवेशन करत असतं, प्रत्येक पक्षाचं असतं। आणि आज आमच्या पक्षाचा हा पहिला राज्यव्यापी मेळावा आहे आणि तोही करवीर नगरीत होतोय। तर ही आमच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे, कारण आत्तापर्यंत ह्या सर्व शिवसैनिकांनी अनेक गोष्टी ऐकल्या, अनेक टोमणे सहन केले, परंतु तरीही माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर आम्ही ठामपणे उभे राहिलो आहोत। माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना कुठेही गद्दारी न करता आज आम्ही उभे आहोत आणि त्यांचा हा मेळावा होतोय, सर्व शिवसैनिकांचा, कट्टर शिवसैनिकांचा मेळावा आहे। आणि पुढच्या इलेक्शनला कसं सामोरं जावं यासाठी अनेक नेते, प्रवक्ते, त्याचप्रमाणे बाहेरून आपण काही प्रवक्त्यांना बोलवलं आहे, यांचा नक्कीच इथे चर्चा होणार आहे। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। त्यांचं उद्बोधन होणार आहे आणि याचा नक्कीच फायदा होईल असं मला खात्री आहे। नक्कीच एक प्रॉपर प्लॅन असणार आहे का, कशा प्रकारे दोन हात करायचे समोरच्या विरोधकांचे, असं एक प्रॉपर प्लॅन असणार आहे? शिवसैनिकांना दोन हात कसे करायचे सांगण्याची आवश्यकता नाहीये, परंतु तरीही इलेक्शन्स आहे, पुढचं वर्ष संपूर्ण इलेक्शनचं वर्ष आहे, तर इलेक्शनला कसं सामोरं जावं यासाठी नक्कीच आपल्याला एक दिशा देण्याचं काम, शिवसैनिकांना एक दिशा देण्याचं काम हे अधिवेशन नक्कीच करेल याची आम्हाला खात्री आहे। नक्कीच अधिवेशनात फायदा होईल तुम्हाला? नक्कीच होणार। हे होते महिला आघाडी यांनी सांगितलेलं की ह्या अधिवेशनाचा नक्कीच आम्हाला फायदा होणार आहे आणि प्रॉपर प्लॅनिंग असणार आहे का कशा प्रकारे ह्या येणाऱ्या इलेक्शन्सला सामोरं जावे ह्याचं प्रॉपर प्लॅनिंग त्यांना देण्यात येणार आहे, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट धीरजसह कपिल राऊत, झी मीडिया, कोल्हापूर।